मासेमारी केली जाते, ज्यासाठी वाम वगैरे पकडले जातात, कोलिंग पकडला जातो, मुरी पकडले जाते, मले पकडले. ही जी मलं आहे ना याच्यामध्ये वामींची मासेमारी केली जाते. या कोंड्यामध्ये सोडा मासे म्हणजे अशी नियोजन केलं आहे. आता तुम्हाला समजेलच घ्यायचं. तिकडून चढणारी वाम केलं ना ते फक्त हातात मासे पकडणाऱ्या. पहिले ते सर्व आमच्या आजोबा मंडळी राहायची, आता सर्व ऑफ झाले, त्यामुळे हे वाडे सगळे एकदम शांतता पसरलेली आहे. चला तर मित्रांनो, मी मानिलचा गुरु तुम्हाला पुन्हा एकदा असं भेटतो मी भन्नाट ब्लॉगमध्ये. आता मी चाललो आमच्या वाड्यावरती, जिथे आमची शेती केली जाते तिकडे चाललो मी. आता तिकडे गेल्यानंतर आपण नदीवरती पण जाणार आहेत. नदीवरती पण जी हिडन मासेमारी असते ना, का जी जागा वगैरे करून मासेमारी केली जाते, ज्यासाठी वाम वगैरे पकडले जातात, कोलिंग पकडला जातो, मुरी पकडले जाते, मले पकडले जातात, शिवडे पकडले जातात. हे नक्कीच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. जे जागा बनवल्या आहेत ना त्या सर्व जागा तुम्हाला नक्कीच दाखवतो की ही ट्रिक्स कशी असते मासे पकडण्याची. ना ती ट्रिक आहे ना फक्त मानवी गावातच आहे. बाहेर ठिकाणी ही पद्धत कोण वापरत पण नाही, वापरली तरी कमी प्रमाणात नाही ना, पूर्वजांपासून आहे. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आजचा आपण ब्लॉग ना भन्नाट बनवून टाकू. भन्नाट तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटेल आणि बघायला पण सुद्धा भेटेल आणि मजा पण वाटेल. आपल्या चॅनल नवीन कोण असेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग आपला एन्जॉय करा. आपण नदीवरती तर पोचलो. हा शेड आहे ना, ह्या शेडला पण पूर आला ना का ह्यो शेड पण मला वाटतं बहुतेक करून 75% पाण्याखाली असतो. पण काम मजबूत आहे ना त्यामुळे हा शेड वाहून नाही जात, नाही तर याचा कधीच काम झाला असता. पण काम चांगलं असल्यामुळे हा शेड टिकून राहिलं नाही. कारण धार आहे ना इथंच पडते, पूर्ण धार याच्यावरती पडली जाते ना. इकडे स्मशानभूमी तिच्या पण जो आहे ना चौकोनवरचा त्याच्या खालती पाणी लागलं जातं, एवढी ती पाण्याखाली जाते. आता बघू, जो आमचं फक्त उन्हाळी रस्ता आहे, वापस हा रस्ता पावसामध्ये धुपून जातोय. वापस नवीन बनवायला लागतं दरवर्षी. पण चांगलं आहे, 8 महिने आम्हाला इकडनं बदलापूरला जायला त्रास नाही होत. एकदम भारी आहे, जवळच्या जवळ शॉर्टकट आहे. मित्रांनो, आजची तारीख आहे 27 का 28 तारीख आहे. पण या दिवशी दरवर्षी वल्गन लागणार आहे मला, नदी भरून जायची. आता वल्गन लागण्याचा टाईम आला आणि आमच्या नदीला पाणी बघा किती आहे. आता ह्या हप्त्यामध्ये वल्गन लागलीच पाहिजे, कारण दिवस पण भरपूर झाले, पावसाने पण एकदम शांतता घेतले. आमची जी मानिवली गावची मासेमारी करतात ना ती इथे करतात भुशावरती. ही जागा खास म्हणजे भुशासाठीच आहे. इथं काही खोल पण नाही आणि दगड आणि रेती आहे, त्यामुळं इथे मासेमारी करायला एकदम मजा येते. पावसाचं पण एकदम भारी वातावरण झालं आहे. चला आपण ज्या कामासाठी चाललो ते तर काम करून घेऊ पहिले, नंतर नदीवरती जाऊ. आपण पोचलो आपल्या बेड्यावरती. आता नदीला गेला रस्ता हा इकडे गेला आपल्या बेड्यावरती. हे सर्व आमचे बेडे आहेत, आमच्या कुटुंबाचे, डायरेक्ट कुटुंबाचे. हा इकडा बेडा आहे तो खाड्यांचा आहे. पहिले ते सर्व आमच्या आजोबा मंडळी राहायची, आता सर्व ऑफ झाले, त्यामुळे हे वाडे सगळे एकदम शांतता पसरलेली आहे. म्हणजे असं कोणच नाही, म्हणजे एकदम सामसूम झालेले आहेत. नाही तर त्यांचं आयुष्य पार इकडेच गेले राहून. चला आपण तर पोहोचलो आपल्या शेतावरती. आपण ह्या कामासाठी आलो होतो का आपण आता इथे भात पेरलेला आहे. पाऊस तर पडला नाही, पण आपण जो भात टाकला ना, जे पाखरे आहेत ना, म्हणजे तो भात पाखरे वेचू नये म्हणजे खाऊ नये म्हणून आपण आता ही बावटं लावलेली आहे तिथं. हे बघा असं म्हणजे काट्या आणि पिशव्या लावून ते व्हाईट का पिशव्या लावल्यात, जेणेकरून येणारे जे पाखरे आहेत ते आपला भात खाऊ नये म्हणून हे सगळं काम केलेलं आहे.
खतरनाक असं व्ह्यू झालं आणि पावसाचं पण खतरनाक वातावरण झालं. गरगरतं बघा. चला आपण आता जाऊ आपल्या वाडीवरती. तिथे पण आपलं करंद वगैरे लावायच्यात. एकदम भारी फील होतं इथं. या ज्या पडीक दगडी दिसतात ना गाईस तुम्हाला, इथे पण पहिले बेडा होता. पण ज्यावेळी 2005 साली जो पूर आला ना, त्यावेळी हा बेडा कोसळला गेला आणि तेव्हापासून हा बेडा असाच राहिला इथे. मग त्याच्या ठिकाणी हा नवीन बेडा बांधला. मग म्हणजे एवढा लांब पावसाचं पाणी आलं होतं, नदीचं पाणी आलं होतं. हे जे करंदे कॉम्पल आहेत ना, आरकुली बिरकुली, ते आपण आता लावले तिथे. बरोबर ना. आपलं इथं शिवे लावा असा लावा एक जीत. आपण पहिले वाफ ओढून घेतले, त्याच्यानंतर हा आपण करंदा लावलेला आहे. चला मित्रांनो, आपण पहिले आता वाफे ओढून घेतला. आता याच्या आतमध्ये करंदा कॉम्पल आरकोली लावलेले आहेत. आता पाऊस वगैरे पडला का 10-15 दिवसांनी झाडे उंगावतील. मग आपल्याला कसं दीपावलीला खायला भारी होतं ना, त्यामुळं थोडीफार आपण एक वाफा वाढलेला इथं. आपण आलो होतो आता मयूर खाडीच्या वाड्यावरती. त्यांचा आपण पिकावनं फावडा घेतला, तो देऊन टाकला. ह्यो बाय आहे मस्त चहा पितो. आता नुसतं लाजतो. भारी वल्गन कट मारले रे तू. चला आता आपण जाऊ नदीवरती. चल येऊ का. मयूरच काढायचा तो कुत्रा चालला आपल्याला सोडायला नदीपर्यंत. चल तुला मी नदीपर्यंत सोडतो. बोलतो चल मी तुला सोडतो. अरे बाबा जाईल मी. नको चल. जा तू जा. नको येतो मी. जा जा जाईल मी. नको चल. ठीक आहे चल बरं, चल सोड मला, चल. तो चाललाय पुढं, मी चाललाय मागं. मला सोडा चालला गेटपर्यंत. म्हणजे खतरनाक पाहुणचार आहे माझा. पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आहे. विजा पण चमकतात. आता बघू. आता पहिली जी जागा आहे ना माशांची, ती तुम्हाला मी दाखवतो. ही जागा आहे गडदा मारण्यासाठी. इथे तुम्हाला वर्षभर मासा खायला भेटतात, वर्षभर. त्याच्यामध्ये शिवडे, कारावले, हे सगळ्या टाईपचा मासेमारी ट्रिकमध्ये पडला जातो. आणि ही जी जागा आहे ना, ही खास वावीसाठी केलेली आहे. तिला मलई बोलतात. मलई बोलतात तिथं. त्या साईडनी मलई मांडायची. इकडनं वावी चढल्या ना तर त्या मलईमध्ये जातात. तुम्हाला दाखवतो इकडून कसं येते. त्याला असा होल ठेवला आहे. या साईडला मलई मांडली ना तर त्या साईडनी जे येणारे वावी आहेत ना ते डायरेक्ट मलईमध्ये पडतात. अजून भरपूर असे इकडे जागा आहेत. हा एक खोंडा आहे इकडं. शेरूने काय आपल्याला नदीपर्यंत सोडला. आता तो त्याच्या रस्त्याला जाईल आणि आपण आपल्या रस्त्याला जाऊ. इथे पण कोणीतरी कोलट्याला जागा केली होती, पण काम काय वाटतं सक्सेस नाही झाला. आपण आता अशा भन्नाट ठिकाणी आले आहेत की तिथे माशांची जागा आहे, जिथे मासेमारी केली जाते. मलई वगैरे लावून मासे, शिवडे, मले सर्व केले जाते. बघू तुम्हाला आता बघायला भेटेल माझ्या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा, त्यांना ब्लॉग आहे. हां हां, ही जी मलई आहे ना याच्यामध्ये वामींची मासेमारी केली जाते. क्रिश खड्याच म्हणजे हीच मलई लावायला आलेला आहे. तर इकडं पाऊस चालू आहे ना, पाऊस पडला तर नंतर इथे पाणी फुल झालं तर मांडायला नाही भेटणार, म्हणून त्यांनी मलई मांडायला लावलेली इथे. बघा तो कशी लावतोय. तिकडे पेंडा आणला, साईडनी पेंडा लावायला लागतोय. म्हणजे कसं आहे, जेणेकरून येणारी वाव दुसऱ्या रस्त्याने न जाता
त्याच रस्त्यातून गेली पाहिजे. चला तोपर्यंत आपण तुम्हाला दुसऱ्या पण जागा दाखवून घेतो इथल्या. ही आमची खास माशांची जागा आहे. तुम्हाला चला इकडून स्टार्ट करतोय, वरून स्टार्ट करू खालपर्यंत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व समजलं जाईल. हे बघा इथे एक खोंडा केलेला आहे. या खोंड्यामध्ये शिवडा मासे म्हणजे मोठे मोठे शिवडे या खोंड्यामध्ये पडले जातील. खोंडा कोणाचा आहे ते मी नाव नाही घेणार, तर कोणाची मलाई आहे कोणाचं ते नाव मी नाही घेणार. तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला की मासेमारी कशी प्रकारे केली जाते मानवली गावामध्ये आणि कोणत्या कोणत्या माशाची मासेमारी केली जाते ते पण तुम्हाला नक्कीच समजेल. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इथे पण पहिले खोंडा होता पण आता मांडत नाही. इथे खोंडा आहे. आता ही जी जागा दिसते ना ही वामीसाठी. आता त्या साईडला तो मलई मारणार, इकडून येणारी वाव तिथं त्याच्या मलईमध्ये जाणार. अशा भरपूर अशा जागा आहेत, तुम्हाला दाखवतो. ही बघा ही पण एक मलई आहे. ही जागा पण एवढी भारी ना खतरनाक. ही जागा म्हणजे कधीच फेल जाणार नाही. जर सकाळी मलई मांडली तर संध्याकाळी काढायची, संध्याकाळी मांडली तर सकाळी काढायचा. हा नियम असतो मलई मांडण्याचा, दिवसातून 2 वेळा. पण एका वेळेला 2-2, 3-3 किलो मला वावे असतो तिथं. ही मलई बोलला का वावीसाठी खास आहे. नाही बे इकडं पण जागा आहे बघा. ही जागा पण खास वावीसाठी केलेली आहे. इथे कोर्टा मांडला तरी चालेल, म्हणजे जेणेकरून येणारा कोलिम वगैरे असेल ते कोर्टामध्ये जाऊ शकते. बघा ना कशी भारी जागा आहे, जबरदस्त. ही एक जागा आहे नवीन अपडेट केलेली आहे. ही जागा म्हणजे जुनीच आहे पण आता वापस नवीन अपडेट करून इथे याच्यावरती काम वगैरे केलेलं आहे बघा मलईसाठी. आणि ही जागा खूप फेमस आहे. फेमस म्हणजे ही जागा आहे ना कधीच फॉलो होत नाही. इथे रोजच्या वावी पडल्या जातात. किती पडते त्याची गॅरंटी नाही. 4 किलो 5 किलो 10 किलो अशी म्हणजे एकदम हुकमी जागा आहे. ती पण तुम्हाला बघायला भेटेलच. आता कसं पाणी कमी आहे ना म्हणून दाखवता येतो. इथं पाऊस जास्त झाला म्हणजे जागा सगळ्या पाण्याने जातात. ही पण एक जागा आहे. इथे ही पण वामींसाठी आहे. ही एक जागा केली बघा कसली भारी. ही पण वामींसाठी आहे. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू. अजून तुम्हाला भरपूर जागा दाखवतो मी. इकडं पण बघा ना मासं बोलला का मेहनत आहे. तिथं फुकटचा मासा नाही. कसला जोता बिता घातला बघा इकडं. आणि आता जे मला पहिले कोलट्यासाठी जागा दाखवतो. कोलट्यासाठी जागा ही एक मलई आहे. ही एक मलई. जर जास्त पाऊस झाला ना तर इथं मलई मांडायची. आणि ह्या ज्या जागा आहेत ना त्या खास कोलट्यासाठी केलेल्या आहेत. येणार जो कोली मुरी वगैरे असेल ना तो ह्या साईडने चढणार. हे बघा कसं आहे. आणि इकडे एक खोंडा केलेला आहे. आपण इकडे तुम्हाला दाखवतो कोलंबासाठी जागा दाखवतो. कोलंबासाठी हे बघा इथं की हे बघा कोलंबासाठी जागा केलेली आहे. दिसले काहीच म्हणजे ज्यांना वरून जो आपला खालून जो कोलिम चढतो ना त्या या बोगद्यातून डायरेक्ट कोलट्यामध्ये गेला पाहिजे. खतरनाक असं काम करतात बघा ना. खर्च भरपूर करतात असं नाही. ते बघा म्हणजे दिवसांदिवस कोण ना कोणतरी इथे असतोच. आता ही जागा पण कोलट्यासाठी केलेली आहे बघा. तुम्हाला दाखवतो अजून कोलट्या जागा. ही जी मासेमारी ना कोलट्याची ती फक्त मानवली गावामध्ये बघायला भेटेल. इथं पण कोलट्यासाठी जागा केलेली आहे. या साईडने कोलटा मांडायचा. इकडनं जो चढणार आहे कोलिम आहे तो डायरेक्ट कोलट्यामध्ये. ही एक जागा केली म्हणजे जागोजागी मोठं मलई कोलटा असेल. इथं पण एक नवीन जागा केलेली आहे कोलट्यासाठी. ही जुनी जागा आहे कोलट्यासाठी. एक मिनिट क्रिस काढून का मांडायला लावलेली आहे मलई बघा. अशीच मलई असणार. त्याने आता मांडायला लावलं पेंडा वगैरे लावला आहे बघा. तू कशी मांडते वरून दगडी वगैरे ठेवणार भरपूर म्हणजे जेणेकरून पाणीला आला तरी असं वाहून जाऊ शकत नाही अशी तो नियोजन करणार.
ह्या पण कोलट्या जागा आहेत. ही सुद्धा कोलट्या जागा आहे आमची. ही पण मलाईची जागा आहे. जागा मग खतरनाक आणि हुकमी आहेत. ही जागा पण इथं मुरी बिरी पाहिजे असेल, मुरी कोलिम हा कोलट्यामध्येच पडला जातो. वाव्या असतात त्या मलाईमध्ये पडल्या जातात बघा ना. आणि रिस्की पण आहे कारण इथं फार गजबीज लावले जातात, त्यामुळं थोडा रिस्की पण काम आहे. बघा ना कसं काम आहे इथं. म्हणजे इकडून मासा चढणार डायरेक्ट बोगद्यातून डायरेक्ट कोलट्यामध्ये पडला पाहिजे असं नियोजन केलं आहे. अजून तुम्हाला भरपूर जागा दाखवतात. हे सगळ्या जुन्या जागा आहेत. इथं पण आहे, अजून इथं पण बघायला भेटेल बघा तुम्हाला. ही एक जागा आहे. इकडं मग कुणी ते जागा बनवलेली आहे, ती सुकावी नाही म्हणून त्यांनी चादर टाकलेली आहे पाण्याची. ही जी वावीची मासेमारी आहे ना, फक्त आणि फक्त मानवलीमध्येच केली जाते. दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टी बघायला भेटणार पण नाही वामीच्या. ओनली फॉर वाम. तुम्हाला ही जागा दाखवतो. आता तुम्हाला समजेलच घ्यायचं, तिकडून चढणारी वाम धारेमध्ये ती नक्कीच या मलेमध्ये पडणार आहे. कारण जायला पण त्यांनी काय जागा ठेवलीच नाही. बघा ना कसं भारी काम केलं आहे. या साईडनी मले मारणार, दगडी ठेवणार. या दगडी किती दगडी आहेत बघा. या सर्व दगडी त्या मल्यावरती ठेवल्यानंतर मले पण उडून जाणार नाही. म्हणजे पाण्याचा प्रेशर असला तरी नाही, डायरेक्ट मल्यामध्ये वाम. खतरनाक काम आहे. हे बघा ना, ही एक जागा आहे. भरपूर अशा जागा आहेत. आता हे पण हे कशासाठी केलं माहिती आहे का, जेव्हा या पाण्याचे लेवल होते तर आमच्या गावातला एक माणूस आहे, आता नाव कशावर सांगायचं नाही का, ते काय तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्या ते हे खास पाण्यामध्ये प्रेशर असतो ना, तर धरून ठेवण्यासाठी त्यांनी हा जागा केलेली आहे. तर जेणेकरून म्हणजे कसं पाण्याबरोबर तो वाहू नाही गेला पाहिजे. आणि हातामध्ये मले काढतो तो माणूस. म्हणजे खतरनाक ही जागा त्याचीच आहे. तो कधी पण इथेच असतो आहे. त्या जागेचं नाव पण फेमस आहे, त्याच्याच नावाने हा ओळखला जातो आहे. म्हणजे किती आवड आहे बघा ना. म्हणजे हे जे केलं ना ते फक्त हातात मासे पकडण्याड्या मले वगैरे. जी जागा आहे ती आमची आहे. डायरेक्ट नाव म्हणतो आमची मलई. इथं पण मलई आहे. इथे गेला का याला किल्ला बोलतात. इथे खूप खोल आहे. खोल म्हणजे नाही बोललं तरी 30-40 फूट एवढा खोल होणार. इथे हा एक किल्ला, हा बारका किल्ला, हे मोठा आहे तो मोठा किल्ला. म्हणजे पाणी जर असेल ना तर सांगतात बारक्या किल्ल्यावरून पाणी आहे का मोठ्या किल्ल्यावरून पाणी. म्हणजे कसं पाण्याचा एक अंदाज येतो. मोठ्या किल्ल्यावरून असेल ना तेव्हा पाणी लाटवून येतो, म्हणजे हा जो वरचा भाग आहे तो. आणि खालती असेल तो बारका किल्ला आहे. म्हणजे कसं समजतो पाण्याचा एवढा पाणी आहे तेवढा पाणी आहे. हे बघा ना कशा जागा केल्या बघा. आता ही जागा केली ना मुऱ्यांसाठी केलं का, मुरे आणि कोलिम. ह्या ज्या जागा आहेत ना त्या कोलट्यासाठी आहेत. ही जी जागा आहे ती वामीसाठी आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला सर्व मासेमारीच्या जागा आम्ही दाखवल्या. कोणाच्या आहेत त्या मला पण माहिती नाही, मी फक्त तुम्हाला दाखवण्याचं काम केला. कारण ही जी याच्यामध्ये शिकणार काय फक्त ट्रिक्स आहेत का आमच्याकडे अशा प्रकारे मारी केली जाते. अशा प्रकारे मासे म्हणजे पकडले जातात. वामी असतील, शिवड्या असतील, वापस कोलिम असेल, मुरी असेल, मले असतील, हे सर्व पकडण्याचे फक्त मालवणीमध्येच. का जिथे एकही म्हणजे प्रकारचा मासा सोडला जात नाही. पागेर असेल तर पागेरवरती आम्हाला शिवडे भेटतील. वापस मानवलीमध्ये जी मासेमारी केली जाते ना ती नक्कीच तुम्हाला मी दाखवली. का एवढी मजा येते वल्गणीला, अख्खा वल्गण हा भरला जातो आहे. हे खालपासून खालती असतात ते भुसावल्यावर असतात. बाकी इकडे सर्व आपली मंडळी असते. कोण हातान पकडतो, तो कोण मल्या लावत असतो, कोण गलावरती असतो. म्हणजे जाम मजा येते. अख्खी नदी भरलेला असते, एकदम सणच असतो मानवली गावासाठी 2 दिवस.
ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल धन्यवाद. यातून तुम्हाला खूप काय शिकण्यासारखं आहे की मानवली गावामध्ये जी मासेमारी चालते ना ती कशा प्रकारे चालली जाते, कशा प्रकारे वावी पकडल्या जातात. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आता मानवली गावातील जी मंडळी आहे त्यांच्या जे महिला मंडळ असतील त्यांना पण समजले जाईल का म्हणजे मासेमारी कशी केली जाते. का त्या लोकांना माहितीच नाही. त्यांना असं वाटतं आपले मिस्टर गेलेत मला घेऊन, पण ते कसे म्हणजे त्यांची जागा वगैरे माहिती नाही. पण ह्या ब्लॉगतर्फे त्यांना जागा पण माहिती होईल का कशी मलई केली जाते, कशी मांडली जाते आणि कशी वावे भेटतात ते. नक्कीच या ब्लॉगमध्ये तुम्हाला शिकण्यासारखं खूप. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा अशा एकदा भन्नाट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.